नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 8 जुलै 2026. आले बाजारभावाची आपण चर्चा करणार आहे. मागच्या 2 दिवस पहिले आपण व्हिडिओ बनवला होता की थोडे बाजार मायनस आले होते. याच्यावर आपण चर्चा केली होती आणि थोड्याफार प्रमाणामध्ये बेंगलोर हसन चालू झालेलं आहे. याच्यावर पण आपण चर्चा करणार आहे. आणि आज आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये बाजारामध्ये सुधारणा होताना पुन्हा दिसते. म्हणजे ते रोजच्यापेक्षा 500-1000 रुपयाने आपल्याला बाजार इथं प्लस होताना दिसत आहे, मागणी होते. पण त्याचे कारणं आपण इथं जाणून घेऊ आणि शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, जर नवीन असाल चॅनलला तर व्हिडिओला शेअर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून ज्याच्याजवळ खोडवा आहे त्याचा फायदा झाला पाहिजे. ही जी तेजी आहे मित्रांनो, आता 2 दिवस म्हणजे आज थोडी तेजी पाहायला भेटते आपल्याला. तर ती पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे जे सौदे काढणं चालू आहे समजा, त्याची काढणी बंद झालेली आहे. त्याच्यामुळे मंडीमध्ये आवक थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं बाजार सुधारताना इथं दिसत आहे. तर मित्रांनो, आज 8 जुलैचे आपण बाजारभाव जाणून घेऊ. आज आहे 8 जुलै. तर एक 14,000 पासून 14,000चे सौदे ऑलरेडी खणणं चालू आहे. 14,000 14,500चे ते पहिले सौदे झालेले आहे. जे जेव्हा थोडं 2 दिवस मायनस झालेले होते, त्यावेळेस 14,000चे जास्तीत जास्त सौदे झालेले आहे. ते सौदे अजूनसुद्धा चालू आहे. पण आता जी नवीन मागणी होते आज, ती 15, 15.5, 16पर्यंत बाजारभावाची मागणी होती आहे. पण आपण आशा करू की हे बाजार अजून असेच टिकून राहावे 15-16पर्यंत. 2 दिवसात समजेल आपल्याला आता नेमकं पाणी उघडल्यावर काय होतं काय नाही. पण आज थोड्याफार प्रमाणामध्ये तेजी आपल्याला इथं दिसून आलेली आहे. आणि जो सुपर माल आहे, सुपर VIP मालाचे 16,000 रुपयापर्यंत मागणी आहे. तसं 14,000चे मागचे सौदे खणणं चालू आहे. आणि जो नवीन माल आहे त्याच्यातला, तर तो 40-50 रुपये 60 रुपयापर्यंतचे नवीन मालाची सुद्धा खरेदी चालू आहे. आणि सरसकटचे जर म्हटलं आपण, तर सरसकटसुद्धा सरसकटचे समजा 14,000, 13,500, 14 असे सरसकटचे सुद्धा सौदे चालू आहे मित्रांनो. नवीन माल जो आहे तो वेगळाच विकतो यावर्षी. म्हणजे प्रत्येक वर्षी ज्यावेळेस त्याची पूर्ण परिपक्वता होईल त्यावेळेस तो सरलाकटमध्ये जातो. अजून सध्या सरलाकटमध्ये गेलेला नाही आहे. तर सांगली साताराचा जर विचार केला तर सांगली साताऱ्यामध्ये सुद्धा एक 65,000पासून तर 70,000 रुपयापर्यंत सांगली सातारासुद्धा चालू आहे. सांगली सातारा आपल्यापेक्षा ह्यावर्षी थोडं 5-6 रुपये 10 रुपयाने मायनस चालतं आहे मित्रांनो. याच्या मागचं कारण मोठ्या प्रमाणात तिकडचे लोक थांबलेले बी आहे. सांगली साताऱ्यात मोठ्या प्रमाणामध्ये खोडवा बाकी आहे अजून, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. सांगली सातारा थोडा होल्डमध्ये. पण सर्व शेतकऱ्यांना एकच सल्ला देऊ इच्छितो मी, ज्याच्याजवळ खोडवा आहे त्यांनी टप्प्याटप्प्याने विका. 15-16,000 रुपये भाव कमी नाही आहे. जर तुमच्याकडे एकर असेल तर अर्धा एकर द्या. पुन्हा 5-6 दिवसांनी बाजाराची पोझिशन पाहून पुन्हा अर्धा द्या, असं माझं म्हणणं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.